तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, लागोपाठ 2 स्किट पाडल्यानंतर सुद्धा 25चे मास्टर माइंड का नाचतायत? त्याचं कारण माझ्या कपाळावर बांधलंय. 35 नंतर माझं लग्न होतंय. इश्श, आज मी पिवळा होणारच. होणार म्हणजे होणार. हळद लागली, 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 हळद लागली. गाणं कोणी बंद केलं? गाणं कोणी बंद केलं? कान पडविला त्याला. मी नवरदेव आहे, मला हळद लावा. हे आई, सगळी तयारी झाली ना? लावा ना मला हळद लावा. ए बाबा, तुला हळद लावायची आहे ना? आधी हल्दीची गाणी होऊ दे. ह्या गाणं घ्या. ये माझे लाडक्या रे श्रेयस, तुझा माकवा मुरुत झाला ग. वा, मस्त गायलात, मस्त गायलात. हे आई, आता हळद लावा ना. अगो बाई, हळद. आरती जा हळद आण बरं. आणते काकू. हे माया, माझी हळद आहे. तुला माहितीये, आज मला लय समाधान. त्या गौरवच्या आधी तुझी हालत होते ना, याचं खरं समाधान. काकी, ही घ्या हळद. अगो बाई, एवढूशी हळद याच्या केसाला तरी पुरेल का? पुरेल की, सास तरच. आरती, अगं ए, चिडू नको रे. खरं तर मी तुझ्याशीच लग्न केलं असतं, तुला टकलू नसता पडला. काय ग बाय, तुमचा काय झंगाट होता काय? झंगाट नाही, डेट केलं आम्ही. प्रॉपर सिरियस अफेअर होतं. पण एक दिवशी माझी मैत्रीण आली आणि ह्याला बघून म्हणाली, नमस्कार करते काका. म्हणून मग मी सोडलो याला. बरं झालं तुम्हाला सोडलंस ते, कारण तू मला सोडलंस आणि मानसी मला लग्नासाठी हो बोलली. कशी काय रे? कशी काय म्हणजे, तुला माहिती आहे ना माझे फ्लर्टिंग स्किल्स. नाही काय स्किल बिल काय नाही, सरकारी नोकरी म्हणून हो बोलली ती पोर. नाहीतर याला कोण हो बोलणार होती पोरगी? ए, तुम्ही बेवड्यांनो, तुम्हाला लाज नाही का रे वाटत? तुम्हाला मी सगळी कामं सांगितली होती, ती कामं अर्धवट टाकलीत आणि प्यायला बसला तिकडे. ए, खूप कामं केली आम्ही, खूप कामं केली आहेत. एवढी कामं केली तरी याची एक बहीण गावली नाही हाताला. आता बघ, नाचताना असा टेकनो मारतो ना, 4 तरी बहिणी पटवतो तुझ्या. हे, याला माझ्या बहिणींपासून लांब ठेवा. आधीच सांग. आदित्य, इकडे. मला ना या बच्ची बंटाईवर अजिबात विश्वास. रे माझ्या मास्टर माइंड, तू माझी सगळी कामं केलीस ना रे? आणलंस ना सगळं? हो बाबा, हो सगळं आणलंय. हा. मानपानासाठी शर्ट पीस, ब्लाउज पीस, फटाके, मोठ्यांचे गंबे, बारक्यांची बिअर, पुरीसाठी वाईन, चकण्याला चिकन, जेवायला बिर्याणी आणि नाचायला तुषार देव. हे आदित्य, हे सगळं ठीक आहे, पण हळदीचं काय? शिट, काय झालं? हळद नेमकी विसरलो यार. अरे बेवड्यांनो, हळदीचा कार्यक्रम तुम्ही हळद कशी काय विसरू शकता? बाबा, तुझ्या बर्थडेच्या दिवशी आम्ही बर्थडे विसरतो का नाही? एवढं काय होणार आहे हळद नसल्यावर? अरे एवढं तर- अरे बेवड्या, का कोणाला बोललास तू? तुम्हाला तिघांना पण बोललोय. मग ठीक आहे. ए, आई, अगं हे हळद विसरले. काय हळद नाही? नाही हलत, हलत कसा नाही? असं काय हळद? आता हळदच नाही. माझ्या पोराचं लग्न मोडलं तर मी कुठं तोंड टाकू रे? शांत हो आई. आई आई आरती, माझे बाळ, तू करशील याचा पुन्हा विचार? सॉरी, ते थुंकलेलं च्युइंगम मी पुन्हा नसते चघळत. मला सांगा, हिला कोणी आणला इथे? कोणी आणला इथे हिला? तूच. हा, माहितीये, ऍक्च्युली मीच आणलंय. कळू दे ना तिला पण, माझं लग्न किती धूम धडाक्यात होतंय ते. ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाल
देखेगी. अरे इंतकाल म्हणजे मैत आणि ते इंतकाम आहे. तुला कसं माहित? फिरोज पण आता आमचं ब्रेकअप झालं. आता मी कोरियन गाणी ऐकते. किम जोंग उन. मला कशाला नसत्या चौकशा? हा, नालायकांनो, तुम्ही तुमच्यावर ना माझा काडीचा विश्वास नाही. आता बेवडे. ए कृष्णा, यांनी माझी हळद काय आणलेली नाही. तू माझी हळद आणतोस का रे बाळा? जा जा जा. आणतो हा. मावशी आत्या आम्ही इकडं बाटल्या उचलता, तुम्ही गाणी उचला. दारी चिकल झाला, दारी चिकल झाला. कोण कुवार नाला, कोण कुवार नाला. सांगा रे त्याच्या आत्याला, आत्याला सांगा रे त्याच्या आत्याला. काय बघा काय केलंस? गाणं गायलंस? तूर जरा भायकालेलाच राहिले. जसं काय तुझ्या घशात ती चुना भट्टीची कोकिलाच गाते ना. माझ्या लाडक्या भाच्याचे हळदा. मी त्याला गाणं शिकवलंय, गायला समजलंय. मग मी त्याला ढोंगण धुवायला शिकवला. काय बोलते तुझं तू तरी ऐकत जाग. आणि मुळात हळद का नाही आणली याच्यावरून भांडा ना, ते चालेल मला. भांडायचंय. थांबा थांबा थांबा, तुमच्या सुनेचा फोन आहे. अरे हे काय पिवळा बदक? सॉरी मानसी, सॉरी. ए तुला हळद लागली सुद्धा? अरे काय यार, आमच्या इथे हळदच नाही आणली अजून. काय सांगू तुला. ए मानसी ही बघ माझी एक्स. अरे ए तुला माहितीये का, आता हिने मला सोडून ना एका कोरियन दिसणाऱ्या मुलाबरोबर अफेअर केलंय. आता रोज रात्री जाते चायनीजच्या गाडीवर चायनीज खायला. ए बघते काय हळद कुठं हळू टॉक आहे आपल्याकडे. हळू. राणा बोला. आता काही खरं नाही. टकलू, चिवड्यात लाडू, कासवाची पाट, घरगोटी. माझा बॉयफ्रेंडला चायनीज वाला म्हणतो यार. तू शेफ आहे, शेफ. तू तुझा बॉयफ्रेंड आहे, मित्र आहे तुझा, तू त्याच्यावर लव करते ना. मग आम्हाला एक चिकन चिली बनवायला सांग ना. टकना संपलाय आमचा. आता सांगते. अय सुखविंदर होय. बल्ले बल्ले दे शवा शवा, तू मेरे नाल पूर्ण को कट कर. कट गेला मरू दे. हे आरती, या टाकल्याचं बोलणं काय मनावर घेऊन नको. अरे पिओरम, वा वा वा. अरे पिओरम और बुलाओ गम. माझं नाही, शायर बद्री गे. अरे मी नवरते मेरे. इथे ये आणि मला आत्ताच्या आत्ता हळद लाव. लाव त्याला. अरे भैया चिडू नको. संपली. नवर देवाच्या अंगाला हळद न लागता हळद संपली कशी काय? मी आत्ताच्या आत्ता मंडप पेटवून टाकेन. तुझा आवाज बंद कर.
अरे ती प्यायले रे. तू काय वेगळं केलंय? ए कृष्णा कुठे गेला रे? इकडे जा ना हलत घेऊन ये. माझा तुला शब्द आहे या ठिकाणी. तुला आम्ही पिवला करणार हलत लावणार. हे डीजे वाला तू थांबला का? आम्हाला खदलवायचंय गाणं लाव. मला खांद्यावर घ्या ना, खांद्यावर. याला त्याच्या खाली उतरव. फोन आला. मानसी मग आणि मला हळद नाही लावली. अरे वहिनी 11:15. अरे पेरी कोण असतं ते? वहिनी मनाने चांगला आहे पण फक्त मनानेच चांगला आहे. मला म्हणायचं मानसी मानसी डकफेस उद्या भेट मला लग्नाची पंच देते ना. मानसी आय एम जेलस ऑफ यू. आय एम नॉट. I'm not jealous of him. Are you? तू या डकलू मध्ये काय बघितलं? आरती हे सगळं काय सांगतेस? तिला सांग ना मी दारू पित नाही, मी सिगरेट ओढत नाही हे सांग. हो 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 दिग्या दारू पित नाही, दिग्या सिगरेट ओढत नाही, पण दिग्या नीच आहे यार. दिग्या श्रेया गेम झाला असता यार. हळद हळद हळद. पाहुण्यांना जेवायलाच नाही बसवलं. मी तुझ्या लाडाचा आहे ना, मग मला हळद लाव. लाव. मी नाही लावणार हलद. मी रुसलाय. पण रुसायचं कारण तर काय? मला कारण विचारतो तू? आत्याला कारण विचारतो? अरे ढोंगान धुवायला शिकवलंय तुला तू. मला कारण कसा विचारतो? मग माझ्या आधी ढुंगणाला हळद लाव. हिला रुसायला काय झालंय? मला पण दिला नाही. हिला सगळा दिलाय ना आत्या म्हणून. एकदम गप. हे आदित्य मी तुमचा मित्र आहे ना रे. मला हळद लावा ना रे. मला हळद लावा प्लीज. इंग्लिश ब्रँड कोणाला प्यायचा? अरे मी पण येतो ना तुमच्याबरोबर नंतर खायला. आई झाला दारी जिगल झाला या टकलूला हळद लावा, या टकलूला हळद अरे स्वतःच घेतली. लागली 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 मला हळद. मला हळद जळायला का लागली? कृष्णा हळदीत काय होतं? सगळं जळजळते अंग माझं. ते हळद नाही भेटली यार म्हणून वडेवाल्याचं पीठ घेऊन आलो. गरम तेलात माझ्या भजा तळा भजा. हळद लागली हळद लागली हळद लागली हळद लागली.